प्रेक्षकांनो, आनंदी ही मालिका मात्र आता खूपच सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे। या मालिकेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की शलाकाने कशा पद्धतीने फसवून आनंदीची मुलाखत घेऊन इकडे आता युगंधर निंबाळकर यांना बदनाम करण्याचा प्लॅन केलाय। पण आता साहेबांना बदनाम होऊ न देता आनंदीने कशा पद्धतीने निंबाळकरांना या सगळ्यामधून असं काही सोडवलंय की त्यानंतर शलाकाची कारस्थानं ती सुद्धा आता मीडियाच्या समोर आणलेली आहेत। मीडियासमोर शलाकाची कारस्थानं आल्यावरती मग मात्र आता शलाका या सगळ्यामध्ये पुरती प्रेक्षकांनो गडबडून गेलेली आहे। नक्की आता असं काय घडलंय की ज्याच्यामुळे शलाका गडबडले आणि शलाकाने या सगळ्यामध्ये आता मात्र सगळा कच्चा चिठ्ठा खोललाय आणि युगंधर निंबाळकर यांना आता आनंदीच्या प्रेमात पडण्यासाठी एक मोठं कारण मिळाले। नक्की काय घडले सविस्तर प्रेक्षकांनो, शलाकाने आता इकडे आनंदीची मुलाखत टीव्हीवरती चालवलेली आहे आणि टीव्हीवरती आनंदीची मुलाखत ज्या वेळेला ती आता चालवत आहे आणि त्याच वेळेला ते सगळं आता इकडे युगंधरने पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये आनंदी जे काही बोलते ते आता जरी खरं असलं तरी शलाकाने त्याचा वापर आता एका वेगळ्या पद्धतीने निंबाळकरांना बर्बाद करण्यासाठी केलाय आणि हे ऐकल्यावरती निंबाळकर चांगलेच चिडलेत आणि त्यांना कळायलाच मार्ग नाहीये की ही आनंदी म्हणजे आता ही इतका हे करू शकते, माझ्या विरोधात जाऊन आता तिकडे हे करते। नाही आता हिला धडा शिकवायला पाहिजे। आज जर का हिला धडा शिकवला नाही ना तर आता उठसूट कोणीही माझ्या विरोधात जायला आता हे करेल। इकडे तोपर्यंत युगंधरला माहित नाहीये की जो काही शलाकाने डाव रचलाय तो आता इतका घाणेरडा आहे, पण अचानकपणे आता आनंदी त्याच्या मदतीला धावून येणार आहे। युगंधर आनंदीकडे आलेला आहे। आनंदीकडे आल्यावरती तो आता इकडे चिडून बोलतोय, तुझी इतकी हिंमत म्हणजे आता तू इकडे पत्रकारांना बोलवून आमच्या विरोधात खूप मोठं कारस्थान केलेस। कामावरती तर यायची गरजच नाहीये, पण यापुढे माझ्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा मात्र आता करायची नाहीये। यावरती आनंदी म्हणते, थांबा साहेब। यावरती तो म्हणतो, तू मला काही सांगू शकत नाहीयेस, खबरदार आता तुझ्या तोंडून साहेब हे नाव घेतलंस तरी सुद्धा। यावरती आनंदी म्हणते, ऐका, मी जे काही सांगते ते ऐका। मी या सगळ्यामध्ये हे काही केलेलं नाहीये, माझ्याकडून करवून घेण्यात आलेलं आहे। आणि असं म्हटल्यावरती मग आता युगंधर म्हणतो, कुणी करवून घेण्यात आलंय? आणि त्यावरती आनंदी सांगायला लागते, हे माझ्याकडून शलाका मॅडमनी जबरदस्ती करून घेण्यात आलेलं आहे। म्हणजे आता त्यांनी मला पैशाची लालूच दाखवून त्यांनी आता माझ्या वडिलांना बरं करण्यासाठी तुला आता मी पैसे देतो असं सांगत त्यांनी आता मला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे। खरं सांगायचं तर आता मी या सगळ्यामध्ये तुम्हाला ते सांगणारच होते। यावरती तो म्हणतो, पुरावा काय? आनंदी सांगायला लागते, मी तुम्हाला पुरावा देईन। इतकंच नाहीये तर मी पत्रकारांच्या समोर आता सिद्ध सुद्धा करेन की काहीही झालं तरी सुद्धा हे सगळं माझ्या बाबतीत मुद्दाम घडवून आणण्यात आलेलं आहे। मला फक्त 1 दिवसाची मुदत द्या। यावरती युगंधर तिच्यावरती चिडतो आणि तुला अजिबात मुदत मिळणार नाही असं रागारागाने तिला आता तो बोलायला लागल्यावरती ती सांगते, साहेब असं करू नका, आता तुम्ही रागामध्ये आहात आणि म्हणूनच तुम्ही या सगळ्यामध्ये खूप चिडून हे सगळं बोलत आहात। मी तुम्हाला एकदाच सांगते, एकदा संधी द्या। यावरती युगंधर म्हणतो, 1 दिवसाच्या आत जर का तू इकडे सिद्ध करू शकली नाहीस की तू या सगळ्यामध्ये निर्दोष आहेस तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत युगंधरने मात्र आता इकडे आनंदीवरती चांगलाच हे उगारलाय। आनंदी घरी आले आणि आता तिने घडलेला सगळा प्रकार सांगितलाय आणि ती सांगायला लागते, खरं तर या सगळ्यामध्ये मी आता काही केलेलं नाहीये, मी खरं तर निर्दोष आहे, पण माझ्याकडून हे सगळं करवून घेतलंय त्या शलाका मॅडमनी। आता मात्र त्यांना सोडणार आणि घरी आल्यावरती ती ज्या वेळेला बहिणीला सगळं सांगत असते आणि त्याच वेळेला तिची बहीण तिला आता सांगते, तू आठव बरं त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं। आणि त्यानंतर आनंदी ज्या वेळेला आठवते तेव्हा तिच्या लक्षात जेव्हा तिने तो कॅमेरा पकडलेला असतो आणि त्यानंतर मग आता शलाका इकडे सांगत असते, अरुण तू जा, आणि तिला आठवतं की त्याचं नाव अरुण आहे। प्रेक्षकांनो, एका झटक्यामध्ये आता तिला आठवलेलं आहे की हा तोच अरुण आहे आणि जो अरुण आपले इकडे व्हिडिओ काढत होता। या जर का अरुणला आपण पकडलं तर कदाचित आपण या सगळ्यामध्ये
काहीही झालं तरी सुद्धा हे सगळं करून मग आता ती आपल्या बहिणीला सांगायला लागते, तो बरोबर मला त्याचं नाव आठवलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता हा मुलगा कोण आहे हे शोधून तोपर्यंत तिकडे पिंट्या येतो आणि अरुणला तर मी ओळखतो असं म्हटल्यावरती मग आता आनंदी सांगायला लागते, काय तू अरुणला ओळखतोस? यावरती तो म्हणतो, हो, हे बघ, एक काम करायचंय, तुला आता अरुणचा पत्ता पाहिजे ना, मी तुला अरुण पर्यंत पोहोचवणार. आता मात्र आनंदी सांगायला लागते, इथेच थांबायचं नाहीये, आता पुढचा गेम खेळायचा आहे. त्या अरुणला जर का आता आपल्याला संपवायचं असेल तर म्हणजे अरुणच्याकडून सत्य काढून घ्यायचं असेल तर मात्र काहीही झालं तरी आता त्या अरुणला अजिबात सोडायचं नाहीये असं मात्र आता इकडे आनंदी सांगते. आणि पुढचा तिचा प्लॅन तयार होतो. ती सांगते, काम कर, पत्रकारांना बोलवून आता त्या अरुणला तिकडे आता स्वाधीन कर. जोपर्यंत तो अरुण तिकडे येत नाही पत्रकार परिषद सुरू होणार नाहीये. 12 तासाच्या आत मी आता साहेबांना मी कशी निर्दोष आहे हे सिद्ध करणार म्हणजे करणार. आणि त्यानंतर आता इकडे आनंदी निघालेली आहे शलाकाकडे. शलाका म्हणते, हे बघ, तू कितीही हातपाय आपटलेस तरी काही होणार नाहीये. तुला साहेबांनी नोकरीवरून काढून टाकले ना, मग जर का साहेबांनी तुला नोकरीवरून काढून टाकले तर मात्र या सगळ्यामध्ये तू आता माझ्याकडे ये, माझ्याकडे जॉबवरती ये, मी तुला जॉबवरती ठेवेन. फक्त मात्र तुला आता जॉबची गरज आहे आणि त्यामुळे तुला आता एकच गोष्ट करायची आहे. अजूनही मी आबा जाधवांच्या ऑपरेशनचे पैसे देऊ शकते आणि त्याचबरोबर तू आता माझ्याकडे जॉबला लागायचं आणि सांगायचं की मी निंबाळकर यांच्या विरोधात साक्ष दिली, याच कारणासाठी आता मला निंबाळकर यांनी तिकडून हकलवून लावलं आणि मला निंबाळकर यांनी आता तिकडून म्हणजे धक्के मारून हकललं आणि मला जॉबवरून काढलं. खरं बोलल्याची ही मला सजा मिळाली. यावरती ती सांगते, ठीक आहे, एक काम करा, तुम्ही आता सगळ्यांना बोलवा, मी त्यांच्या समोरच सत्य सांगेन, असं मी काही बोलणार नाहीये, मला आता कुणावरती विश्वास नाहीये. असं ज्या वेळेला मग आता लगेचच ती सांगायला लागते त्यावरती आता शलाका खूपच खुश होते. चला, कसं का होईना कुठून तरी आपला डाव यशस्वी होतोय असं शलाकाला प्रेक्षकांनो वाटायला लागलेलं आहे आणि त्यामुळे शलाका खूपच खुश आहे. मग आता शलाका स्वतः पत्रकारांना वगैरे सगळ्यांना बोलवते आणि त्यानंतर मग आता पत्रकारांना बोलवल्यावरती शलाका खूपच खुश झाले. तो पण युगंधर निंबाळकर यांच्या आता ऑफिसमध्ये सांगण्यात आले की सर, तुम्हाला पत्रकारांच्या समोर त्या आनंदीने बोलवलेलं आहे. ती या सगळ्यामध्ये आता काय करतेय मला माहित नाहीये, पण आता तिला कामावरून काढून टाकून मला असं वाटते की तुम्ही खूप मोठी हे केली. त्या शलाका मॅडमनी तिला अप्रोच झाल्यात आणि आता तिला हे करण्यासाठी पाठवलेलं आहे असं म्हटल्यावर ती युगंधर खूपच चिडलाय. ते काही नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र या सगळ्यामध्ये तिची मस्ती उतरवायलाच पाहिजे. एकाच वेळेला दोघींची मस्ती आता मी उतरवणार असं म्हणत युगंधर तिकडे आता जायला निघालेला आहे. प्रेक्षकांनो, ज्यावेळेस आता मात्र सगळे प्रेस कॉन्फरन्स भरलेली आहे आणि तिथे भर प्रेस कॉन्फरन्स मध्ये आता इकडे शलाका सांगायला लागते, मुळातच एखाद्या मुलीला असं कामावरून काढून टाकणं ते पण तिने खऱ्या अर्थाने तुम्हाला आता म्हणजे तिने खऱ्या अर्थाने तुम्हाला एक्सपोज केलं. यासाठी मात्र आता हे सगळं तुम्ही करत आहात. म्हणजे तुमच्यावरती खोटे नाटे आरोप त्या मुलीने नाही केले, तिने खरे आरोप केले होते. हे तुम्ही स्वतः आता सिद्ध करून दाखवलेलं आहे. तुम्ही स्वतः सिद्ध केलं की या सगळ्यामध्ये तुम्ही आता त्या मुलीवरती म्हणजे आता अत्याचार करताय आणि हे सगळं माणुसकीला काळीमा फासणार आहे असं म्हटल्यावरती मग आता निंबाळकर सांगायला लागतात, हे बघा मॅडम, तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका, आमचा काय मॅटर आहे तो आम्ही बघून घेऊ असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, हा मॅटर तुमचा नाहीये, हा मॅटर आहे तो म्हणजे सगळ्यांचा. कामावरून तिला काढून टाकलं आणि मी माणुसकी म्हणून कामावरती तिला ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती युगंधर चिडलाय. त्याला त्याचा बॉस त्याला आता त्याचा असिस्टंट थांबवतोय, थांबा सर थांबा, आपली बाजू सुद्धा सगळ्यांच्या समोर नाही ना मांडली तर आता पत्रकार परिषदेमध्ये उगाचच तुम्ही चुकीचे ठराल. थांबा सर, आनंदीला येऊ दे, ती काय बोलते ते आता एकदा मला बघू दे. त्यानंतर आनंदीची आणि त्यानंतर आनंदी जे काही बोलली ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. आनंदी सगळ्यांना सांगायला लागली, मुळातच मला आता या सगळ्यामध्ये साहेबांनी नोकरीवरून काढलेलंच नाहीये आणि मी साहेबांच्या विरोधात कोणतीही साक्ष सुद्धा दिलेली नाहीये. खरं तर या सगळ्यामध्ये आता मात्र या शलाका मॅडमनी मला आता जबरदस्ती बोलवलं आणि अरुणला आणणारे अरुणने आता इकडे माझ्या विरुद्ध जबरदस्ती ते सगळं घेतलं.
त्याने खोटं फसवून माझी ही मुलाखत घेतलेली आहे असं म्हटल्यावर शलाका चांगलीच गडबडले आणि त्यानंतर ती सांगायला लागते, खरं तर आता मी हे असं बोललेलेच नव्हते, हे सगळं आता एडिट करून सांगण्यात आलेलं आहे. यावरती शलाका आता चांगलीच घाबरते. ए खोटं काय बोलतेस, एडिट वगैरे काही नाहीये, मुळातच या सगळ्यामध्ये तू हे बोललीच होतीस. यावरती ती म्हणते, असं कसं, म्हणजे तुम्ही कबूल करताय ना की तुम्ही फसवून माझी आता मुलाखत घेतलीत म्हणून. यांनी फसवून माझी मुलाखत घेतली इतकंच नाहीये तर आता यांनी या सगळ्यामध्ये फसवून आता हे सगळं खोटं खोटं माझ्याकडून वदवून घेतलं आणि ते सगळं रेकॉर्ड केलं. मला आता म्हणत होत्या तू सांग सांग असं म्हणत त्यांनी हा सगळा प्लॅन केला होता. एका झटक्यात आनंदीने अशा पद्धतीने शलाकाला एक्सपोज केलं. त्याच वेळेला आता इकडे युगंधर तिचे आभार मानतोय. त्या अखेर पत्रकारांच्या समोर तिने स्टेटमेंट दिलंय. या शलाका मॅडम आता फसवाफसवी करून इकडे मला अडकवण्याचा प्रयत्न करत होत्या असं म्हणत तिने आता सगळ्यांच्या समोर शलाकाची भांडेफोड करत युगंधरला निर्दोष सिद्ध केलंय. इथूनच युगंधर आणि आता आनंदी या दोघांच्या मधील बॉन्ड घट्ट झालाय आणि इथूनच दोघांची मनं सुद्धा एकमेकांच्या जवळ येताना प्रेक्षकांना दिसणार आहेत. मालिकेचे असेच पुढचे भाग पाहायला तुम्हाला आवडतील का? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब